रेवती हे घे गरमागरम कॉफी। थँक्यू। खूप काम करून आलं आणि कोणी आयती अशी गरमागरम कॉफी दिली की फार छान वाटतं ना? फारच छान वाटतं। सगळ्यांनाच छान वाटतं। सगळ्यांचं सगळं माहिती असतं तुला। तू आराम कधी करणार आहेस? आराम? अगं आता तर कामाला सुरुवात केली, आता कसला आराम? आता काम करायचं बस। मग काय करायचं ठरवलंयस आता पुढे? काय करणार? जे समोर काम येईल ते करत राहायचं। हेलो हाय मॅम। या 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 या। हाऊ आर यू मॅम? वहिनी कसे आहात? मस्त मस्त। रेवती बसा। ओ हे घ्या। हे काय भाऊजी? गरमागरम जलेबी। काउन फॉर्मॅलिटीज? अरे फॉर्मॅलिटी काय, अथर्वसाठी आणली आहे। बरं देईन त्याला। बरं तुम्ही बसा, मी तोपर्यंत चहा मांडते। हा पण वहिनी चहा वगैरे आता नको। ऍक्च्युली ना आम्हाला एक महत्वाचं बोलायचं होतं। तुम्ही प्लीज बसा ना। येस मॅम, तुमच्या कामाच्या रिलेटेड बोलायचं बा। प्लीज बसा ना। मी काय म्हणते राधिका, तू बस त्यांच्या बरोबर बोल काय कामाचं आहे ते, मी चहा टाकते। बर हे वहिनी हा दरवर्षी आमच्या ऑफिसमध्ये कॉन्फरन्स असते। मी काय करणार? मॅम काही स्पेशल नाही करायचंय, तुमचं फेवरेट कामच आहे। तुम्ही फक्त त्या दिवशीचं लंच अरेंज करायचं, दॅट्स इट। मी अगं पण एवढ्या लोकांचं मी कसं काय करणार? तुम्हाला काय टेन्शन? अरे हाताखाली 2-4 बायका घ्या आणि मस्त लंच बनवा। असं नाही भाऊजी, पण ते मोठे मोठे साहेब येणार, त्यांना माझ्या हातचं आवडेल का? अरे का नाही आवडणार? तुम्ही एवढं टेस्टी फूड बनवता। राधिका अगं कधी ना कधी सुरुवात करायचीच होती ना। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती
आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.